नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला, 10वा हप्ता जमा झाला अशा प्रकारच्या बातम्या आणि माहिती पाहायला मिळत आहे। मात्र या संदर्भात नेमकी वस्तुस्थिती काय आहे, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कोणता शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधीचे वितरण सुरू झाले आहे आणि हा निधी नेमका नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा आहे का, तसेच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख जाहीर झाली आहे का, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय। मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये निधी मंजूर करण्यात आला असून काही ठिकाणी या निधीच्या वितरणालाही सुरुवात झालेली आहे। म्हणजे संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। मात्र इथेच एक गोष्ट महत्त्वाची आहे, हा निधी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या किंवा 10व्या हप्त्याचा निधी नाही। हे शेतकऱ्यांसाठी विशेष लक्षात घेणे गरजेचे आहे। नागपूर विभागातील निधी। आता शासन निर्णयामध्ये दिलेली माहिती पाहूया। नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी 394.75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। नागपूर विभागांतर्गत गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यांमधील बाधित शेतकऱ्यांची संख्या 6850 इतकी आहे। तसेच बाधित क्षेत्राची माहिती पाहिली तर 2319.64 हेक्टर इतके आहे। या बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या निधीच्या वितरणालाही सुरुवात झालेली आहे। म्हणजे संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर विभागातील निधी। यानंतर आपण छत्रपती संभाजीनगर विभागाची माहिती पाहूया। छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे। या विभागासाठी शासनाच्या माध्यमातून 5,54,33,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि या निधीच्या वितरणालाही सुरुवात झालेली असल्याची माहिती शासन निर्णयामध्ये दिसून येते। त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्याचे दिसत असेल तर त्याचा संबंध नमो शेतकरी योजनेच्या 9व्या किंवा 10व्या हप्त्याशी जोडू नये। आता जाणून घेऊया मग हा निधी नेमका कोणता आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। वर आपण ज्या निधीबद्दल माहिती पाहिली तो निधी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचा नाही। हा निधी अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीचा आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये शेतकऱ्यांना उपयोगी पडावे यासाठी निविष्ट अनुदानाच्या स्वरूपात मदत देण्यात येते। ही मदत एका हंगामात एका वेळेत देण्याच्या पद्धतीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने देण्यात येते आणि सध्या ज्या निधीच्या वितरणाबाबत माहिती समोर आली आहे तो याच प्रकारचा निधी आहे, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी। या शासन निर्णयामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींसाठी सुद्धा विहित दराने मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे। महसूल आणि वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष आणि दर विहित करण्यात आलेले आहेत। केंद्र शासनाने विहित केलेल्या नैसर्गिक आपत्तीसोबत राज्य शासनाच्या माध्यमातून देखील काही बाबींनुसार मदत देण्याची प्रक्रिया करण्यात येते। म्हणूनच सध्या काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत असल्याचे दिसत आहे। परंतु पुन्हा एकदा स्पष्ट सांगायचे झाले तर हा नमो शेतकरी योजनेचा 9वा किंवा 10वा हप्ता नाही। आता जाणून घेऊया नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत खरी माहिती। मित्रांनो, आता आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याकडे येऊया। सध्या या हप्त्याबाबत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी 9वा हप्ता जमा झाला असल्याचे सांगितले जात आहे, तर काही ठिकाणी 10वा हप्ता जमा झाल्याची माहिती दिली जात आहे। मात्र शेतकऱ्यांनी अशा बातम्यांकडे पाहताना काळजी घेणे गरजेचे आहे, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी अद्याप निधी मंजूर झालेला नाही। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे शासन निर्णय दररोज निर्गमित केले जात आहेत। मात्र नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासंदर्भातील शासन निर्णय अद्याप निर्गमित झालेला नाही। त्यामुळे या हप्त्याच्या वितरणाबाबत सध्या अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही। शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। मित्रांनो, सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी कोणतीही माहिती पाहिल्यानंतर लगेच त्यावर विश्वास ठेवू नका। विशेषतः नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला, 10वा हप्ता जमा झाला किंवा अमुक तारखेला पैसे खात्यामध्ये येणार आहेत अशा प्रकारच्या बातम्या समोर आल्यास त्याची अधिकृत माहिती तपासणे महत्त्वाचे आहे। कारण सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी अद्याप निधी मंजूर झालेला नाही। तसेच या हप्त्याच्या वितरणाची
अधिकृत तारीखही जाहीर झालेली नाही, त्यामुळे अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. आता जाणून घेऊया खात्यामध्ये पैसे जमा झाले तर ते नमो शेतकरी योजनेचेच पैसे आहेत का. मित्रांनो, इथे शेतकऱ्यांनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. सध्या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून पैसे जमा होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना असा प्रश्न पडू शकतो की आपल्या खात्यामध्ये पैसे आले म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा किंवा 10वा हप्ता जमा झाला आहे का. तर याचे उत्तर सध्या नाही असे आहे. कारण शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक मदत दिली जाते. आपण वर पाहिल्याप्रमाणे सध्या ज्या निधीच्या वितरणाची माहिती समोर आली आहे तो निधी नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीचा आहे. अतिवृष्टी, पूर किंवा चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यानंतर पुढील हंगामामध्ये शेतकऱ्यांना उपयोगी पडावे यासाठी निविष्ट अनुदानाच्या स्वरूपात मदत दिली जाते. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तर फक्त पैसे आले आहेत म्हणून ते पैसे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे आहेत असे समजणे योग्य ठरणार नाही. यासाठी त्या निधीचा शासन निर्णय नेमका कोणत्या योजनेसाठी आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या ज्या शासन निर्णयाचा आपण उल्लेख करत आहोत त्यामध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची तरतूद आहे. म्हणूनच या निधीचे वितरण सुरू झालेले असले तरी त्यांचा संबंध नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या किंवा 10व्या हप्त्याशी जोडता येणार नाही. आणि म्हणूनच सोशल मीडियावर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा स्क्रीनशॉट किंवा माहिती पाहिल्यानंतर लगेच नमोचा हप्ता जमा झाला असा निष्कर्ष काढू नका. जोपर्यंत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या किंवा 10व्या हप्त्यासाठी शासन निर्णय आणि निधी मंजुरीची अधिकृत माहिती समोर येत नाही तोपर्यंत त्या हप्त्याबाबत निश्चित माहिती मिळालेली आहे असे म्हणता येणार नाही. त्यामुळे सध्या सर्व शेतकऱ्यांनी ही दोन वेगवेगळी प्रकरणे वेगळी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीचा निधी वेगळा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता वेगळा हा फरक लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आजच्या माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की नागपूर विभागातील गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी 6,850 बाधित शेतकरी असून 2,319.64 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांसाठी 5,54,33,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीच्या वितरणालाही सुरुवात झालेली आहे. मात्र हा निधी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या किंवा 10व्या हप्त्याचा नाही. हा निधी अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्यात येणारी मदत आहे. आणि दुसरीकडे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी अद्याप शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. त्यामुळे या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख सध्या जाहीर झालेली नाही. मित्रांनो, ज्यावेळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याबाबत अधिकृत शासन निर्णय किंवा अधिकृत तारीख समोर येईल त्यावेळी त्याची माहिती आपल्याला नक्की मिळेल. त्यामुळे चुकीच्या बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजना आणि शासनाच्या अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दररोज मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह. जय हिंद, जय महाराष्ट्र.